उपयोगी महत्त्वाच्या किचन टिप्स। नंबर 1, ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही। यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा भिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही। नंबर 2, वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते। नंबर 3, कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यास छान चव लागते। नंबर 4, रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास किसणीवर किसावीत, छान रस निघतो। नंबर 5, कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावी। फ्रीजमध्ये कधीही लसूण ठेवू नये। बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत। नंबर 6, टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे। फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो। नंबर 7, साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो। त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। नंबर 8, पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो। नंबर 9, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे। नंबर 10, चकल्या बिघडण्याची कारणे। नंबर 1, भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे। नंबर 2, मोहन कमी झाले तर उकडीवर थोड्या तेलाने मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात। नंबर 3, चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्यास चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात। नंबर 4, चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी। नंबर 5, चकलीचे पीठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास अशा वेळी थोडी कोरडी भाजणी घालावी, मळून परत चकली करावी। नंबर 6, चकली तेलातून लगेच काढल्यास चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबुडे येतात, नंतर बुडबुडे बंद होऊन चकली थोडी खाली बसायला लागेल। अशा वेळी चकली झाली असे समजावे, त्याआधी चकली तेलातून काढू नये। नंबर 7, पिठात मोहन जास्त झाले तर थोडी भाजणीची उकड काढावी, आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पहाव्यात। नंबर 8, चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पीठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे। गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचित मऊ मळावी। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।